गुरुजी तिकडे गेले, तुम्हाला काय दुःख झालं का? साहेब सुरुवातीला वाईट वाटलं, पण संघर्ष नेहमी माणसं उभी करतो बघा. चप्पल घातलं नाही का? हा, नव्हतं आज ते. घातली. लय कष्ट केले सर. कष्ट म्हणजे साहेब तो माणूस आहे ना, दिसाय पॅन्ट शर्टात आहे पण तो ऋषी आहे. होय, रात्रंदिवस चिंता मुलांची. डोक्यात दुसरं काही नाही. संपर्क लय आहे त्यांचा संपर्क खूप आहे. पालकांशी. पालकांशी संपर्क सगळ्या गोष्टी, आणि तो माणूस प्रत्येक रचनेत एक नंबर आहे. आमच्या या शाळेच्या मुळे गावाचं कल्याण झालं. गावात आमच्या इलेक्शन होत नाही, बिनविरोध होते आमच्या वार्डात. कशामुळे? त्यांच्यामुळे. हो, त्यांनी सांगितलं राजकारणात आहे काय, याला नाही गाय तर त्याला थोडा थांबा, याला जाऊ दे आधी. हा. पुढच्या 5 वर्षात तेच म्हणणार इकडे इथं काय राम नाही. गावात वाटोळ झालं. तर एक शिक्षक उभा राहिला, पूर्ण गावावर. मग मला सांगा, महाराष्ट्रातले सगळे शिक्षक उभे राहिले साहेब, मी दाव्याने सांगतो 1 वर्षात आपण महाराष्ट्र आहे ना जगाच्या पंक्तीत नेऊन बसू. शिक्षकावर सगळं आहे हो. नाही नाही, खरं मला एक विशेष काय वाटतंय, तुम्ही पालक असल्यासारखं वाटत नाही, तुम्ही शिक्षक असल्यासारखं वाटतंय. हे सगळं लढलो मी. 146 GR शासनाचे उकळून पेले पार. होय. श्रेष्ठ आहे का? मला हेच विशेष वाटतंय. लय शिक्षक अन्याय होते साहेब. आम्ही जाऊ दे तिथं, तिथलं शिक्षण अधिकारी मग यांच्या नको नादी लागावं. सरांना एवढं पाठबळ कोणा? गावाच ज्याच्या पाठीमागं गाव, तिथं आहे सगळा राव. गाव काहीतरी. नाही, गावामध्ये ताकद असते जे. गाव- 288 आमदाराला हा मेसेज दिला आम्ही, परत शिक्षकाच्या आणि शाळेच्या नादी लागू नका. करता आली तर मदत करा, नाही तर गप्प बसा.